हॅलो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप सारं स्वागत आहे. अ, एक मी व्लॉग मिस केला आहे. सॉरी. शुक्रवारी हा व्लॉग नाही पडला कारण मी शूट केलं नाही. तर आता एक मला तुम्हाला गोष्ट दाखवायची होती आणि मी ती खात होती म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवावं. हे आहे डांगर म्हणजे आपलं ह्याचं उडदाच्या पिठाचं डांगर. तर ते ना मंजू मामींनी निजामपूरवरून आणलं आहे आणि ते आता मी खात होती. हे मला खूप आवडतं खायला. खूप जण असे असतील की त्यांना डांगर खायला आवडतं, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे खूप आवडतं ते. तर मला ह्याच्या मागची स्टोरी सांगते मी तुम्हाला. मी जेव्हा घरी होती म्हणजे लग्नाच्या आधी वगैरे, तेव्हा आम्ही ना घरी पापड बनवायचो. हट्टीपणाने मागे लागून आईला आम्ही दळायला सांगायचो पीठ आणि 1 किलो वगैरे आम्ही करायचो. आम्हाला काही जास्त पापड खाण्याबद्दल काहीच नसायचं. आम्हाला पीठ खायला मिळावायचं आणि ते सुद्धा सांगते मी आमच्या समोर किंवा असे असे आमचे ते पापड बनवायचे तर आम्ही लाटायला जायचो. गावा ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की एकमेकांच्या घरी जाऊन मदत केली जाते. पण तेव्हा आम्हाला पीठ कमी खायला मिळायचं कारण त्यांचे पापड कमी होतील आणि त्या ह्यानी पण आणि सगळाच विचार करता आईच्या मागे लागून लागून आम्ही आईला पापड करायला सुरुवात करायला लावली आणि आई बिचारी बनवायची आमच्यासाठी. खारोड्या तुम्हाला माहिती असतील, खारोड्या म्हणजे चिकोड्या म्हणतात, खारोड्या म्हणतात. अजून काय बोलत असतील तर मला ते पण सांगा कमेंटमध्ये. तर त्याचं सुद्धा आम्हाला पीठ खायला मिळालं, त्यामुळे आम्ही आईला उकडायला लावायचं ते पीठ. जे चिकट असतं तुम्हाला माहिती असेल ते पण. तर ते आम्ही गावा ठिकाणी असताना आम्ही बऱ्यापैकी ह्या गोष्टी बनवायचो. अजून काय बनवायचो बरं, हां, आणि लोणचं बिणचं घालायचो आम्ही. मे महिन्याची सुट्टी म्हटल्यावर ते उद्योग करायला लागायचे. बाबा शेतावरनं मस्तपैकी भरपूर कैऱ्या काढून आणायचे आणि शेतावरचंच झाड होतं त्यामुळे आंबे पण भरपूर असायचे. इवन आम्ही आंबे पण मे महिन्यात खूप खाल्लेत. आता मला इकडे आली ना त्यापासून खूप मी या गोष्टी मिस करते. त्यामुळे मग मंजू मामी जेव्हा घरी बनवतात ह्या गोष्टी तर त्यांना सांगितलं मला फक्त प्लीज पीठ आणून द्या, मला खूप आवडतं ते. मागच्या वर्षी म्हणजे युगा पण नव्हती, युगाच्या आदल्या वर्षी त्या वर्षी पण मला मामींनी पीठ नुसतं आणून दिलेलं. तर ते पण मी 2-3 दिवस पुरवून खाल्लेलं. ह्यावेळेस मामींनी मला सुखं आणून दिलं म्हणजे जस्ट भिजवलं की खाल्लं असं वालं. तर ही एक मेमरी होती ह्या मागची. तर हे पीठ मी खूप जण बोलतील की हे पीठ काय खायचं, पोटात बिटात दुखेल, तसं काही नाही आहे. आम्ही लहानपणापासून या गोष्टी खूप खाल्ल्यात त्यामुळे आता ह्या गोष्टीचं काहीच वाटत नाही. आता होऊ शकतो त्रास देव जाणे, पण नाही होणार कारण आधीपासून हे पचवलं आहे ह्या गोष्टी. आणि मी ॲक्च्युली आता खूप मिस करते ह्या गोष्टी. आजच जाऊन मी जांभळं आणली. पहिले आता आम्ही मार्केटला गेलेलो जस्ट दोघांनी. संकल्प मला घरी सोडून गेला. आमची कामं होती बाहेरची ती आम्ही आवरली आणि मी जांभळं तर एवढी आणली आहेत कारण मी जांभळं पण खूप मिस करते. करवंद पण आता मला दिसली नाही तर मी आणली असती. मला ह्या गोष्टी ज्या आवडतात ना मी आठवणीने आणून खाते. घरात कोणी खाल्ल्या नाही तरी चालते, मी खाते व्यवस्थित आहे. मी कैऱ्यासुद्धा व्यवस्थित खाते. जो सीझन येईल त्या सीझनमधले फ्रुट्स मी खाते, मला खूप आवडतात. तर असं ह्या मागचं हे पुराण होतं. तर चला, तुम्ही ऐकलं त्याबद्दल खूप खूप थँक्यू. खूप मोठा झाला व्हिडिओ, सो सॉरी तुम्हाला हे पुराण ऐकायला लागलं. पण येस, खूप जणांच्या अशा गोष्टी असतील सुद्धा की आम्ही सुद्धा ह्या गोष्टी नंतर मिस करतोय असं वगैरे. तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मस्त संडे आहे आणि आजची सकाळ एकदम शांत आणि निवांत सुरू झाली आहे. आज मी आणि युगा चक्क 9 वाजेपर्यंत झोपलो. संकल्प आज सकाळीच लवकर बाहेर निघून गेला आणि आम्ही दोघींनी मात्र आज सुट्टीचा भरपूर फायदा घ्यायचं ठरवलं. जी आमच्याकडे कामाला ताई येते ती आज येणार नाही आहे, त्यामुळे घरातली सगळी कामं मी आणि आईने मिळून थोडी थोडी वाटून घेतली. म्हणजे जरा रविवार आहे तर शांत जाईल आणि आता काय ती कामं हळूहळू निवांत होतच राहतील. आज काही घाई नाही आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं आणि छान गोष्ट म्हणजे आज मला युगासोबत एकदम शांत आणि क्वालिटी टाईम घालवता येणार आहे. रोजच्या धावपळीतून वेळ काढून आज आम्ही दोघी मस्त मिळून मज्जा करणार आहोत आणि एकमेकींसोबत भरपूर टाईम स्पेंड करणार आहोत. तर आता मी सगळ्यात आधी हा पहिला बेड आवरून घेते म्हणजे रूममधला पसारा बऱ्यापैकी कमी दिसतो. युगाचं काही ना काही खाली खेळणं चालू असतं, त्यामुळे तिच्या त्या पसाऱ्याला आम्ही खेळण्यांना आणि पसाऱ्याला त्या हात लावायला जात नाही. तिची मनसोक्त खेळत होतो आणि दुपारी जेव्हा ती झोपते तेव्हा सगळं आम्ही आवरून ठेवतो. सगळ्यांना गुड मॉर्निंग. हो, गुड मॉर्निंग. बोलली बघ गुड मॉर्निंग. मला मदत कर ना व्हिडिओ करायला. तुला ट्रायपॉड पाहिजे उडायला, मला कळतंय ते. तुला छोटूशा ट्रायपॉड देऊ का? हां देऊ. थांब थांब थांब.
हा थांब देते पिकू पण आता व्लॉगिंग करणार आहे. पिकूला पण आता छोटीशी मी ट्रायपॉड आणलाय. हा छोटा ट्रायपॉड आहे. हा अगदीच आम्ही बाहेर वगैरे जाणार आहोत त्यासाठी आणलाय. तर हा मी तर तिला देते खेळायला. अगदीच काहीतरी आहे पण तो बाहेर सेल्फीसाठी वगैरे ठीक आहे. त्यामुळे छोटा आणला आणि हा थोडासा मोठा आहे त्यामुळे मग हा मी असा उभा वगैरे करायला हा वापरते. घ्या करा ब्लॉगिंग करा. हो ब्लॉगिंग करा. ब्लॉगिंगच करणार आहेस तू माहिती आहे मला. आईचे सगळं बघून बघून नको बाबा तुला कलायचे ते कल. हा असे व्हिडिओ करणार आहे ना माझ्या बबड्या. करणार आहे आईच्याच व्लॉगमध्ये आहे. त्यापेक्षा आपण मोठं काहीतरी करूयात दोघी मिळून. चालेल चालेल ना. ओके डन. आता हां ओके. गो माझी बबड्या कुठे बब्बल करायला लागलाय. काल मी बडबड करून बाबड्या हाय घे ना तुला. हे पण आहे मला बोलू देत जरा 2 मिनिटं घे. तर काल बडबड केली पण काल काय पुढे ब्लॉग कंटिन्यू केला नाही. म्हटलं आज संडे आहे तर आज जरा ब्लॉग करावा. संकल्प जरा गेला आज पण बाहेर. आज थोडंसं काम आहे त्याला. कामाला येते ती ताई येणार नाही आहे त्यामुळे आई भांडी घासतात. मी आता बाकीचा आवरून घेते काय असेल तो एक्स्ट्रा पसारा. तर ठीक आहे चला मी तुमच्यासोबत होईल तसं शेअर करते. नो 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 ओढते ट्रायपॉड सरळ. थांब जरा. हो थांब जरा. हा बघा तिला छोटा तिचा ट्रायपॉड दिलाय खेळायला तरी माझ्या ट्रायपॉड करी येते नुसती. मी माझं खेळते तू तुझं खेळ ना. तुझी काय नखरे आहेत. आ नको हात चिमटशील. व्हेरी गुड व्हेरी गुड. मत्तच लावलंस. आता काढता येईल का हात. चिमटलेला ना. नाही काय नाही झालं. काही झालेलं नाही आहे अजिबात. तर ही ती काल आणलेली जांभळं आहेत. माळ आहेत त्या काय काल परवा आंबे आले 2-3 दिवसापूर्वी आईंच्या माहेरून. तर हापूस आमची हर्षिता वहिनी आहे ना तिच्या घरून येतात रत्नागिरीवरून. तर ते हे आंबे. तर आज मी बनवते आमरस आमच्यासाठी. पोळी बनवणार आहे बाकी वेगळं काय बनवणार नाही आहे. तर मी आता बनवून घेते. पहिले आंब्याचा रस काढून घेते. आणि युगाला आत्ता पाठवली आहे मी मीरा मम्मींकडे कारण ती जाम गोंधळ चालू नुसतं पायाशी येते मग खेळत बसते. पण कधी कधी मग उचलून घे असं चालू असतं. म्हणून आता पाठवले म्हणजे माझी ही कामं होतील. आणि मला थोडा वेळ बसायचं एडिटिंगला. तर त्यानंतर वेळ काढता येईल मला. पण पहिले जेवणाचं सगळं आवरून घेते आणि मग नंतर बसते कामाला. ह्या वर्षी ना आम्ही पण केलेला म्हणजे मी पण केलेला की मला खूप आंबे खायचे. आणि आता मला वाटतं 1001 रुपये तरी आहे आंबा. पण तरीसुद्धा माझी इच्छा होती की मी ह्यावर्षी आंबा खाणार आहे. आता कारण रेट उतरेपर्यंत खूप वेळ लागू शकतो किंवा जून महिना पण उजाडू शकतो. पण एवढ्या वेळ मला थांबायचं नव्हतं कारण मला खायचं होतं. 2 वर्ष झाले आम्ही आंबा व्यवस्थित खाल्ला नाही कोणीच. मी प्रेग्नंट राहिली त्यामुळे मागच्या वर्षी जास्त आंबे आणले गेले नाही म्हणून घरातल्यांनी पण कोणीच खाल्ला नाही बिचाऱ्यांनी. आणि मग आत्ता आम्ही ठरवलं की ह्या वर्षी आंबा कितीही असू दे मला आणायचा आहे आणि मला खायचा आहे. म्हणून ह्यावर्षी जशी मिळतील तशी आणतो आहे. तर आता युगाला खायला मिळावा म्हणून आम्ही आमरस करून खातो आहे. म्हणजे त्यात थोडं मिरपूड तूप हे जर घातलं तर तिला बांधणार नाही. एकदा मी नुसती फोड दिलेली तर तिला त्रास झालेला म्हणून म्हटलं नको असं खायला घालून बघते. मग आज आमरस करतो आहे. आज संकल्प तर नाही आहे पण आम्ही आहोत 3 जणं. आणि दुपारचं म्हटलं काय बनवायचं हा पण प्रश्न असतो हल्ली. तर रविवारचं जरा स्पेशल बनवायचं पण उन्हाळा एवढा झाला आहे की किचनमध्ये उभं राहण्याची इच्छाच होत नाही. म्हणून मग काहीतरी पटकन होईल असं काहीतरी आम्ही बघतो.
आणि किचनमधून बाहेर पडतो. पण आज म्हटलं चला आमरस तरी करू. फक्त पोळ्यांना राहावं लागेल उभं तेवढं थोड्या वेळ. म्हणून पुऱ्या पण नाही करत बसलो, त्याने अजून गरम होईल. मग पोळ्या पटकन होतात एकदम, म्हणून मग पोळ्यांचा बेत केला. तर चला मी आमरस घेते काढून आणि भेटते मग तुम्हाला. आमरस झालाय काढून आणि तो आता पहिले फ्रीजमध्ये टाकून देते, म्हणजे थोडासा फ्रीजमध्ये थोडा थंडगार झाला की मस्त लागतो. तर पहिले फ्रीजला टाकून देते. आंब्याचा रस काढला तरी हाऊस काही पिटत नाही, म्हणून आंबे कापलेत. सगळेजण आम्ही आंबे खातो आता. भूक पण लागली आता थोडी जरा. आज ब्रेडवरच आहोत म्हणून खातो. हापूस आहे प्युअर. बाय द वे, तुम्ही आंबा कसा खा? 3 प्रकारे: कट करून, नुसता चुपून, की आमरस करून. कमेंट करा. मी सांगते, मला चुपून जास्त आवडतो, पण तो आता हल्ली खाता येत नाही मला. आधी काय व्हायचं सांगू? जेव्हा घरी असताना आधी खूप, तेव्हा आम्ही आंबे खायचो ना, तर आम्हाला कसं वरांड्यात बसलं किती खाली सांडला तरी कोण बोलायचं नाही, कारण धुवायला नंतर आम्हाच लागायचं. पण तरीसुद्धा. पण आता कसं सगळं वाचवून खावं लागतं, काम वाढवायची इच्छा होत नाही, म्हणून मग गप कट करलाय आणि खाते. पण ती जी आंबे खाण्याची मजा होती ती वेगळीच होती ह्याच्यापेक्षा. हल्ली असं किती खाल्लं तरी समाधानच होत नाही. तेव्हा 1-2 खायचं, तेव्हा पण नाहीच होतं, पण तरी ना आम्ही खूप खायचो. बेकार नुसतं कॅरेट भरलेला असायचा. कधी पण उठा खा, लिमिटच नसायचं आम्हाला. आणि आई बाबा पण काय नाही बोलायचे तेव्हा, खा. हल्ली त्रास होतो लगेच जास्त खाल्लं तर. चला माझी अंघोळ झाली आहे. युगा पण आली आत्ता, ती खेळते आईसोबत. आई घेऊन बसल्यात तिला रूममध्ये. आणि मी आता करून घेते पोळ्या. तर पहिले पोळ्यांचं पीठ भिजवते. काय करते का करते ही पोंगी? हे बघ इकडे मस्ती चालू आहे. हे बघ कपडे आईनी काढले ते सगळे बाहेर काढले मी आगावून. सगळा पसारा करून ठेवते. मस्ती पाहिजे आम्हाला, बाकी काही नाही. बघा कसलं बेकार ऊन पडलंय. एवढं ऊन पडलंय, किचनमध्ये येण्याची इच्छा होत नाही. आंघोळ केली का अजून गरम होतं. हे खरं आहे का तुम्ही पण सांगा, कारण बेकार गरम होत आहे. मला आता मी जस्ट आंघोळ करून आले, पण असं वाटतं परत आंघोळ करावी, एवढं गरम व्हायला लागतं. पण काय पर्याय नाही आहे, पहिले पोट तर भरायला पाहिजे. चला. तर आता झाली आहे संध्याकाळची वेळ. दुपारी आम्ही मस्त जेवलो आणि युगा पण छान झोपली. मी एडिटिंगला बसले होते, त्यामुळे हा सगळा वेळ मला शूट करता काही आलं नाही, म्हणून मग आता थेट इथूनच कॅमेरा सुरू केलाय. सगळ्यात आधी काय करते, मी मगाशी आंघोळ केलेली, तर ओला टॉवेल असाच मी खिडकीत वाळत टाकला होता, तर तो आधी पहिले मी इथे दोरीवर वाळत टाकून घेते. आई तिकडे झाडून घेत आहेत आणि मी आता पटकन चहा ठेवते. आज युगा बरोबर 4 वाजता झोपेतून उठली. उठल्यावर सगळ्यात आधी पहिले मी तिला आंघोळ घातली, कारण काय झालं, आज सकाळपासून तिची आंघोळच झाली नव्हती. सकाळी मी तिला मामींकडे नेऊन दिलं होतं आणि दुपारी घरी आल्यावर जेवण झाल्यावर तिच्या आमरस इतका अंगावर आला की ती पुढच्या 5 मिनिटात लगेच झोपून गेली. त्यामुळे मग आता उठल्यावर तिला फ्रेश पहिले आंघोळ घालून घेतली. तर आता एकीकडे मी तिला दूध देते आणि आम्ही पण चहा मस्त पिऊन घेतो आणि मग चहाची सगळी भांडी झाली की मग एकत्र मी सगळी घासून घेते. हा म्हणा, आता कच्छ मी करू आता काम. अय्या जा, कोण आलं बघ, जा 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 जा, कोण आलं बघ, जा. चला 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 ये. ही बघा आमची भावली आताच तयार झाली. आता छंबो झाली आम्ही उठलो आणि ना. चल मी तुला दूध आणते, तुझ्या आजीकडे बस, मी पक्कन आणते दूध. ते बघ गार करत ठेवलाय. आमचे चहा पण घ्यायचे ना मला. हो
तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. जेव्हापासून आमच्याकडे कामाला ताई यायला लागली आहे ना, तेव्हापासून मला घरातल्या कामांच्या बाबतीत खरंच जास्त काही लक्ष द्यावं लागत नाही आणि मला या गोष्टींचा खूप आधार वाटतो. कारण आता माझ्या ऑफिसच्या कामाचा लोड इतका वाढला आहे, की सगळं एकत्र मॅनेज करणं कठीण झालं आहे. नाहीतर आधी कसं होत होतं, सगळं घरातलं काम आवरून म्हणजे सकाळचं काम आवरून जायची, दुपारी आई करायच्या, पण संध्याकाळला परत मग ऑफिसचं सगळं झालं की परत मग घरातलं काम आवरा. तर आता ताई नसती तर माझी खरंच खूप धावपळ आणि चिडचिड महत्त्वाची जास्त झाली असती. पण खरंच ताईला कामाला ठेवण्याचा निर्णय हा एकदम करेक्ट घेतला असं मला तरी वाटतंय. कारण ताई आहे म्हणून माझं ऑफिसकडे आणि कामाकडे शांत लक्ष देणं होतंय. आणि घरी आई सुद्धा दुपारचं जेवण आणि युगाला अगदी व्यवस्थित सांभाळतात. आईंनाही ते सोपं जातं आणि मलाही ऑफिसच्या वेळेत निर्धास्त राहता येतं. मी आता फक्त रात्रीचं जेवण बघते. बाकी मला हल्ली घरातल्या कामामध्ये जास्त लक्ष देण्याची काहीच गरज पडत नाही. तर मंडळी, असा होता माझा छोटासा संडे ब्लॉग आणि खूप काही आठवणी जुन्या. तर एकदम छान निवांत आणि सिंपल संडे होता. तर चला, हा मी ब्लॉग इथेच संपवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूयात पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये. बाय बाय.